आता येतोय आवाज? येस. त्याचाच येत नाहीये आवाज. ओके. दुसरं द्या बरं. हेडफोन दे. हा ना. आता येतोय? हॅलो. हा. ओके ओके ठीक आहे. हा. तर आज आपण पाहणार आहोत वाक्याचे प्रकार. त्यातला पहिला आहे केवल वाक्य. तर वाक्यात किती विधाने आहेत याच्यावरून वाक्याचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय? केवल वाक्यामध्ये एकच विधान असते. केवल वाक्यामध्ये एकच विधान. त्याची व्याख्या पहा. एकच विधान म्हणजे एक उद्देश व एक विधेय. उद्देश कर्ता विधेय क्रियापद म्हणजे एकच उद्देश एकच विधेय. एकच उद्देश एकच विधेय. ते आहे केवल वाक्य. एक साधं सोपं वाक्य जे असतं त्याच्यामध्ये म्हणजे काही जोडलेलं नसतं. कुठलं वाक्य कोणावरती अवलंबून नसतं. त्याच्यामध्ये एकच कर्ता क्रियापद आणि एकच विधान केलेलं असतं. ते वाक्य म्हणजे केवल वाक्य. केवल वाक्य हे विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी असू शकतं किंवा आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे ते असू शकते. कधी राधाराणी? व्हिडिओमध्ये का? व्हिडिओ? हा. नाही नाही व्हिडिओच नाही. त्याच आपण नंतर घेतोय. कारण बरेचसे मुलं नंतर आलेत आणि बऱ्याचशा मुलांना म्हणजे आयुष वगैरे त्यांना बऱ्याचशा मुलांना माहित नाहीये. तर आपण हे का घेतोय की आता एक्झामच्या वेळी आपल्याला येणार आहे फर्स्ट टर्मला. म्हणून फर्स्ट टर्मच्या सिलेबसमध्ये जेवढं आहे पाठाच्या खाली तेवढं व्याकरण मी घेते. ठीक आहे. आपला झाला 2 सप्टेंबरला. आपलं झालं होतं 2 सप्टेंबरला. बरं घेऊया. थोडक्यात घेऊयात मग. बघू मी प्रश्न विचारते. तुम्हाला सर्वांना येत असेल तर पुढे जाऊया. हा. केवल वाक्य फक्त समजून घ्या. एकच विधान, एकच उद्देश, एकच विधेय. आणि हे वाक्य विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी. या सर्व प्रकारांमध्ये हे केवल वाक्य असू शकतं. जसं इथं आपल्याला पुस्तकातच उदाहरण दिलेलं आहे की ती रोज सकाळी लवकर उठते. ती रोज सकाळी लवकर उठते. आता याच्यामध्ये पहा. ती रोज सकाळी लवकर उठते. याच्यामध्ये पहा. क्रियापद. म्हणजे असं जशी वाक्याची रचना असते कर्ता, कर्म, क्रियापद. आता पहा. ती रोज सकाळी लवकर उठते. याच्यामध्ये तुम्हाला कुठं काय जोडलेलं दिसतंय का? किंवा कुठलं वाक्य आहे ते एकमेकांवरती अवलंबून आहे असं कोणत्याही प्रकारचं यामध्ये नसतं. याच्यामध्ये एकच विधान असते. जशी आपली व्याख्या आहे त्यानुसार हे त्याचं उदाहरण आहे. नंतर आता पुढचं उदाहरण दिलंय त्यांनी प्रश्नार्थी. जसं तुम्हाला आता सांगितलं की हे वाक्य प्रश्नार्थी असू शकतं, विधानार्थी असू शकतं, आज्ञार्थी असू शकतं, होकारार्थी आणि नकारार्थी सुद्धा असू शकतं. इथं दुसरं वाक्य तुम्हाला दिलंय. तो पेज नंबर 16. पेज नंबर 16.
पेज नंबर 16. हा, काढलं सर्वांनी? हा, ठीक आहे. तर तो रोज सकाळी, नाही तो, नाही, एक मिनिट. तो कसोटी सामन्यात खेळतो का? तो कसोटी सामन्यात खेळतो का? आणि पुढे दिलेले प्रश्नचिन्ह. जसं तुम्हाला म्हटलं, प्रश्नार्थी सुद्धा वाक्य असू शकतं, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. तर याच्यामध्ये तो कसोटी उद्देश म्हणजे कर्ता, विधेयक, क्रियापद. प्रथमेश. हा, तो कसोटी सामन्यात खेळतो का? आता हे कसलंय वाक्य? शेवटी काय दिलेलं आहे? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे वाक्य कसं आहे? प्रश्नार्थी. ओके. तर प्रश्नार्थी वाक्य सुद्धा या ठिकाणी केवल वाक्यामध्ये येतं. लक्षात आलं? केवल वाक्याची उदाहरणं. हा, प्रश्नार्थी वाक्य सुद्धा येतं. आणखी आज्ञार्थी सुद्धा, जसं आज्ञार्थी पण घेऊयात आपण. तू इथे बस. पहा, हे पण केवल वाक्य आहे. तू इथे बस. ठीक आहे. आता विधानार्थी. विधानार्थी आपण घेतलं पहिल्यांदा. ती रोज सकाळी लवकर उठते. होकारार्थी किंवा नकारार्थी. आता होकारार्थी म्हणजे थोडक्यात विधानार्थी सारखंच. आपण नकारार्थी पाहूया. मला खोटे बोलायला आवडत नाही. बोलायला आवडत नाही. याच्यामध्ये नाही म्हणजे नकार दिसतोय. हं? मला खोटे बोलायला आवडत नाही, हे आहे वाक्य नकारार्थी. आपल्याला ज्यावेळेस वाक्य रूपांतर करायचं असतं, तर बऱ्याच वेळा पहा, नकारार्थीचं होकारार्थी मध्ये करायला लावतात. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा 10वीला बोर्डच्या एक्झाम मध्ये आहे तुम्हाला वाक्य रूपांतर. तर तिथं नकारार्थीचं होकारार्थी आपल्याला बनवायचं असतं. सांगा बरं, ह्याचं होकारार्थी वाक्य कसं बनवाल तुम्ही? हे सुद्धा पुढे आहे, तुम्हाला येत असेल तर सांगू शकता, नसेल येत तर पुढे घेणारच आहे मी वाक्य रूपांतर. पण आपण ही वाक्य घेत नाहीये आता सध्या. 3च प्रकार घेतोय: केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. फक्त तुमच्या लक्षात येते का? हा, अर्थ बदलायचा नाही मराठीमध्ये. नाही नाही नाही. मराठीमध्ये कसं असतं पहा, की आपण काय करायचंय, याचा अर्थ नाही बदलायचा. आणि ते उत्तर म्हणजे आपण जे उत्तर देणार आहे ते होकारार्थी. हा, बरोबर, शर्वरी बरोबर. शंतनू नाही. खोटे ऐवजी तुम्ही काय करायचं, तिथे विरुद्धार्थी शब्द वापरायचा. म्हणजे पहा, वाक्याचा अर्थ बदलत नाही. हा, शुभम बरोबर. राधेश्याम, वाक्याचा अर्थ बदलतोय मग. हा, बरोबर, राधाराणी बरोबर. होकारार्थी, नकारार्थी म्हणजे हेच महत्वाचं आहे की वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला ते वाक्य नकारार्थीचं होकारार्थी करायचं आहे. हा, स्कॉलरशिपला हे असे प्रश्न असतात तुम्हाला. हा हा, अदिती बरोबर. ठीक आहे. आता केवल वाक्याचं उदाहरणं झाली आपली. किती घेतले आपण? प्रश्नार्थी, आज्ञार्थी, विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी. तर या ठिकाणी तुम्हाला केवल वाक्य समजलं? केवल वाक्य समजलं? कुणाला नाही समजलं तरी सांगू शकता, आपण पुन्हा घेऊ. पण सोपं आहे, केवल वाक्य अतिशय सोपं आहे. जसं आपण एखादं वाक्य बोलतो, साधं सरळ सोपं. हम्म.
हा ठीक आहे ठीक आहे. आयुष बरोबर आहे. ओके, आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य म्हणजे काय? की मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्ये, दोन किंवा अधिक वाक्य असतात. दोन किंवा अधिक. एक वाक्य कधीही नसतं. मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. आणि ती दोन्ही वाक्य एकमेकांवरती अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य म्हणजे ज्या आपण ते वाक्य जर पाहिलं आणि एखाद्या म्हणजे त्या दोन्ही पैकी एका वाक्याला अर्थ असतो, म्हणजे ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतं, म्हणजे ते एकटं आलं तरी सुद्धा ते चालू शकतं, म्हणजे इतकं ते स्वतंत्र असतं, त्याचा त्याला अर्थ असतो, ते वाक्य आहे मुख्य वाक्य. आणि दुसरं वाक्य जे असतं, आवाज येत पार्थला, बाकीच्यांना येतोय का रे आवाज? येतोय बाकीच्यांना आवाज पार्थ. आणि काय सांगितलं रे? हा, अर्थाच्या दृष्टीनं पहिलं जे वाक्य असतं ते स्वतंत्र असतं आणि दुसरं जे वाक्य असतं ते मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. त्याला गौण वाक्य म्हणतात. गौण म्हणजे थोडक्यात कमी महत्वाचं. पहा, वाक्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा तीन वाक्य असतात किंवा अधिक असतात. दोन किंवा अधिक म्हणजे दोन पेक्षा जास्त, कधी तीन असतात. दोन पेक्षा जास्त वाक्य असतात, ती एकमेकांवर अवलंबून असतात. त्यातलं एक जे असतं ते अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र असतं, म्हणजे त्याचा त्याला अर्थ असतो. आणि दुसरं जे असतं त्याला स्वतःचा स्वतंत्र नसतं, स्वतःचा अर्थ नसतो, ते पहिल्या म्हणजे मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. पार्थ, बाकीच्यांना आवाज येतोय? ठीक आहे. तर अशा प्रकारे मिश्र वाक्य आणि त्याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहतोय की मिश्र वाक्यामध्ये किती वाक्य असतात सांगा मला. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य असतं की किती असतं? हम्म हम्म नुसती दोनच नाही म्हटलं मी, दोन किंवा अधिक वाक्य, म्हणजे फक्त दोनच असं समजून चालू नका. काही वेळेला वाक्य ह्याच्यामध्ये तीन सुद्धा वाक्य असतात एकमेकावर अवलंबून. दोन किंवा अधिक वाक्य इथं दिलेले आहे सर. दोन किंवा अधिक. त्यातला एकच वाक्य स्वतंत्र असतं अर्थाच्या दृष्टीनं, आणि बाकीचं जे दुसरं आहे, समजा शक्यतो दोन आपण धरले तर बाकी दुसरं जे आहे ते पहिल्या मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. ठीक आहे. तर मिश्र वाक्य तुम्हाला समजलेलं आहे. इथं पहा, इथं जेव्हा तेव्हा. मिश्र वाक्यामध्ये काय काय असतं पहा, जर तर इत्यादी उभयान्वयी अव्ययाने ते जोडलेले असतात. जेव्हा तेव्हा, जर तर. पहा, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. पहा, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. ठीक आहे, गावाला जाईन, शेवटी जाईन आहे. तर या वाक्यामध्ये मी गावाला जाईन हे मुख्य वाक्य आहे. पहा, अर्थाच्या दृष्टीनं मी गावाला जाईन.
याला अर्थ आहे, मी गावाला जाईन. संपलं. परंतु जेव्हा मनात येईल किंवा मनात येईल याला अर्थ आहे का? नाही. म्हणजे जेव्हा मनात येईल हे मी गावाला जाईन याच्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. कळलं. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र. आता इतकंसं तुम्हाला खोलात पण एक समजावण्यासाठी, बाकी तुम्ही मिश्र वाक्य जे आहेत थोडस समजून घ्यायचे. ते एक मुख्य वाक्य, दुसरं त्याच्यावर अवलंबून, आणि जर तर, जेव्हा तेव्हा, तर यानं ते त्या ठिकाणी जोडलेले असतात. आता पुढचं वाक्य आहे व्याख्या. व्याख्यामध्ये मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात. दोन किंवा अधिक वाक्य मिश्र वाक्यामध्ये असतात आणि ती एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणजे दोन्ही स्वतंत्र नसतात, एकमेकांवर अवलंबून असतात. पहा, हे जर आपण वाक्य पाहिलं, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन, एकमेकावर अवलंबून दिसतंय आपल्याला इथं, जेव्हा तेव्हा म्हटलं की. आणि त्याच्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं असणारं एक स्वतंत्र वाक्य असतं. आयुष, हे उद्या नाहीये ना, उद्या हिंदीची ना टेस्ट. सांगा रे राधाराणी. 21 ला का काय आपले ना? हा, हिंदीची आहे उद्या आयुष. हिंदीची ना उद्या टेस्ट. संस्कृत. हा तेच, ज्यांचं संस्कृत आहे त्यांची संस्कृतची, ज्यांचं हिंदी त्यांची हिंदीची. ठीक आहे. मिश्र वाक्याबद्दल समजलं, आणि अर्थाच्या दृष्टीनं त्यातलं एक वाक्य स्वतंत्र असतं, दुसरं वाक्य त्याच्यावरती अवलंबून असतं. हो का पार्थ, बरोबर. मी त्यांना मेसेज टाकते सिलेबस देण्यासाठी. तुम्हाला आज देतील त्या सिलेबस. नाही नाही, आहेत त्या, कालपासून येत आहेत स्कूलला. ठीक आहे, मी सांगते त्यांना. मला वाटलं सिलेबस दिला असेल, उद्या एक्झाम आहे म्हटलं. ठीक आहे, मी सांगते त्यांना, मेसेज टाकते. मिश्र वाक्य समजलं राधेश्याम? व्याख्या समजली नव्हती, समजलं? हा हा, ओके ओके. तर आणखी पुढचं एक उदाहरण आहे, पहा. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात. पहा, तुम्हाला मगाशीच म्हटलं आपण, दोन नाही नुसतं म्हणायचं की दोन पेक्षा अधिक वाक्य. दोन पेक्षा अधिक वाक्य. इथं पहा, पावसाळा आला की, आता की या उभयान्वयी अव्ययानं पुढचं वाक्य जोडलं. पहा, की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. या ठिकाणी पावसाळा आला हे मुख्य वाक्य आहे. पहा, पावसाळा आला, मग पावसाळा आल्यावर काय काय होतं ते पुढे दिलेलं आहे, त्याचं वर्णन पुढे आहे. पण मुख्य वाक्य काय आहे? पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. तर अशा प्रकारे या वाक्यात किती वाक्य आहेत सांगा मला? हा, 3 आहेत. पहा मग, 3 आहेत, 3. नित्या, एक पावसाळा आला. आला इथं क्रियापद आहे, संपलं. आकाशात काळे ढग जमतात क्रियापद आहे, संपलं. आणि पाऊस पडू लागतो. ठीक आहे. तर ही एकमेकांवर अवलंबून आहेत, उभयान्वयी अव्ययानं जोडलेले आहेत. हा, जशी आपली व्याख्या होती तसं हे वाक्य आहे, पहा. हा, आणि याच्यामध्ये मुख्य वाक्य आहे पावसाळा आला. ठीक आहे. मिश्र वाक्य समजले सर्वांना? बरं, आणखी सांगते.
आता जे ते, जे ते आपण फक्त एवढंच नाही लक्षात घ्यायचं हा. नाही तर तुम्ही म्हणाल मिसनी सांगितलं फक्त जेव्हा तेव्हा जर तर, हे जे ते पण असतं. आता जे काम करतात ते सफल किंवा यशस्वी, सफलच्या ऐवजी यशस्वी, यशस्वी होतात. ठीक आहे. जे ते आलं लक्षात. आपल्याला फक्त हे नाही येत आपल्याला, मुख्य कोणतं, गौण वाक्य कोणतं, हे परीक्षेला नाही विचारलं जात. आपल्याला काय विचारलं जातं की हे या वाक्याचा प्रकार कोणता, हे विचारलं जातं. आणि याच्यामध्ये आपल्याला केवल वाक्याचं येऊ शकतं, मिश्र वाक्याचं येऊ शकतं, संयुक्त वाक्याचं येऊ शकतं. मग असं वाक्य दिसलं की जे काम करतात ते यशस्वी होतात, हे वाक्य दिसलं की आपण ओळखायचं की हे वाक्य कसं आहे, मिश्र वाक्य आहे. जे ते यानं जोडलं. ठीक आहे, समजलं. आणखी एखादं वाक्य पहा. जर जर मी अभ्यास केला, जर मी अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, जर तरने जोडलं हे, चांगले मार्क्स मिळतील किंवा चांगले गुण मिळतील. हा, तर असं वाक्य आलं की समजायचं मिश्र वाक्य. सोपी पद्धत आहे अगदी, एकमेकांवरती ते अवलंबून आहे. आता थोडस संयुक्त वाक्य पाहिल्यानंतर आणखी आपल्या व्यवस्थित लक्षात येईल की मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यामध्ये फरक काय आहे. आणि फरक लक्षात आला की आपण लगेच वाक्य ओळखू शकतो. आणि केवल वाक्य तर ओळखायला विशेष काही म्हणजे त्याच्यामध्ये कठीण नाहीच आहे. ते तर वाक्य लगेच ओळखू शकतो आपण, साधं एक सोपं एक वाक्यातलं विधान असतं. हा, ठीक आहे ठीक आहे, हे पण छान आहे. तू आलीस की मग आपण जाऊ व मज्जा करू. बरोबर. इथं की न हे केलं त्याच्यामुळं पुढचं वाक्य मिश्र वाक्य झालं. आता संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य सर्वांना एकदम व्यवस्थित समजलं असेल तर आपण संयुक्त वाक्य घेऊयात. हा, ठीक आहे. संयुक्त वाक्य. आता संयुक्त या शब्दाचाच अर्थ काय आहे. संयुक्त म्हणजे काहीतरी दोन जोडणे. संयुक्त, कंपाऊंड सेंटेन्स आपण म्हणतो ना, संयुक्त वाक्य. आता याच्यामध्ये पहा, दोन्ही सुद्धा वाक्य मुख्य असतात. म्हणजे त्या दोघांना सुद्धा आपापला स्वतंत्र अर्थ असतो. दोन्ही मुख्य वाक्य असतात, प्रधान असतात. आणि ते आणि, व, किंवा, परंतु, अथवा, तर या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. ठीक आहे. म्हणून, कारण, तर या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. इथं व्याख्या पहा. जेव्हा दोन प्रधान वाक्ये, प्रधान म्हणजे मुख्य, स्वतंत्र अर्थ असलेली वाक्ये एकमेकांना आणि, व, किंवा, अथवा, परंतु, म्हणून, कारण इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. पहा, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. हे बघा उदाहरण. मी
आणि किंवा परंतु. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. ठीक आहे, पास झालो. इथं पुस्तकामध्ये पण दिलेत पहा. मंदा रोज सकाळी, पहिलं वाक्य आहे, मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते. सकाळी गणिताचा अभ्यास करते, इथं एक स्वतंत्र वाक्य पूर्ण झालं. आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. ओके, म्हणजे दोन वाक्य हे आहेत स्वतंत्र वाक्य. ती जोडलेले आहेत उभयान्वयी अव्यय. कोणता आहे याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय? तुम्हाला सांगितलं, किंवा, अथवा, आणि, व. तर याच्यामध्ये आहे उभयान्वयी अव्यय. कोणता आहे? आणि. म्हणजे आणि या उभयान्वयी अव्ययानं ही दोन स्वतंत्र वाक्ये जोडली. कोणती दोन स्वतंत्र वाक्य? मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते, आणि दुसरं स्वतंत्र वाक्य म्हणजे संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. ओके, लक्षात आलं? हे व्याख्यानुसार हे उदाहरण आहे. ठीक आहे, आता मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. पहा, याच्यामध्ये दोन स्वतंत्र वाक्य आहेत. मिहीर खो खोत भाग घेईल, लंगडी खेळेल. हा, विजा चमकू लागल्या आणि पावसाची सुरुवात झाली. शुभमने दिलेला आहे. छान. हे समजलं, मिहीर खो खोत भाग घेईल. याच्यामध्ये कोणतं उभयान्वयी अव्यय आलेलं आहे की ज्याने ही दोन स्वतंत्र वाक्य जोडली? मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय. हा, राधाराणीकडून उत्तर आलेलं आहे. अदिती बरोबर. जय बरोबर. नाही, शुभम कुठे रे शुभम? दुसरं वाक्य घेतलं मी. मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. हा हा, मी सांगते. मिहीर आपल्या पुस्तकात आहे बघा, पेज नंबर 16 वरती. हा, मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. हा, दोन वाक्य आहेत, स्वतंत्र आहेत. कोणत्या उभयान्वयी अव्ययानं जोडली? उभयान्वयी अव्यय सांगितले की तुम्हाला, की त्यानं ती दोन स्वतंत्र वाक्य जोडली जाणार आहेत, तेव्हा ते होणार आहे संयुक्त वाक्य. हा, ठीक आहे, किंवा. ओके, तर ही संयुक्त वाक्य आहेत. ती दोन उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. ती स्वतंत्र असतात, म्हणजे ही दोन केवल वाक्य असतात, परंतु ती उभयान्वयी अव्ययानं जोडलेली असतात. अर्थाच्या दृष्टीनं ती कधीही एकमेकांवर अवलंबून नसतात. तुम्हाला आधीच सांगितलं की अर्थाच्या दृष्टीनं ती स्वतंत्र असतात. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामध्ये हा मुख्य फरक आहे, की मिश्र वाक्यामध्ये काय असतं, की ते एकमेकांवरती अवलंबून असतात. मुख्य वाक्यावरती दुसरं जे गौण वाक्य आहे ते अवलंबून असतं, परंतु संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. त्यांना एक विशिष्ट अर्थ असतो, स्वतःचा एक विशिष्ट अर्थ असतो, आणि हे एक जोड वाक्य असते, म्हणजे ते जोडलेले असते. कशानं? उभयान्वयी अव्ययानं. लक्षात आलं? आता याच्यामध्ये हा, मी तुम्हाला हे सांगते, प्रश्न सांगते, तुम्ही उत्तर फक्त द्यायचं. मला गावाला जायचे आहे. कोणतं वाक्य आहे? मला गावाला जायचे आहे. हा, शर्वरीचं उत्तर आलेलं आहे. बरोबर. राधाराणी बरोबर.
आयुष बरोबर नाही, आयुष्य नाही आलं. शर्वरी आणि राधाराणी. अ, ऐकायला आलं का रे? परत सांगते. मला गावाला जायचे आहे वाक्याचा प्रकार ओळखा. कोणता? आपण 3 वाक्याचे प्रकार शिकलो. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. तर या 3 वाक्यांपैकी कोणता प्रकार आहे हा? केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यापैकी कोणता आहे? अ, मला गावाला थांबा 1 मिनिट लिहूनच देते. मला गावाला जायचे आहे. वाक्याचा प्रकार सांगा. आयुष बरोबर, जय बरोबर, राधेश्याम बरोबर, शुभम बरोबर, अदिती बरोबर. हा, राधाराणीच आलेलंच आहे बरोबर. ठीक आहे. समजलं तुम्हाला? आता पुढचं घेऊया वाक्य. पार्थचं आलेलं आहे. जेव्हा मला गोड खावेसे वाटते तेव्हा मिठाई खातो. मी मिठाई खातो ना. जेव्हा मला गोड खावेसे वाटते तेव्हा मी मिठाई खातो. सांगा मला वाक्याचा प्रकार. जेव्हा मला गोड खावेसे वाटते तेव्हा मी मिठाई खातो. पार्थ चुकलंय. पार्थ आपण घेतली ना वाक्य. जेव्हा तेव्हा जर तर जे ते घेतली की वाक्य आपण. कोणतं आहे वाक्य? बाकीच्यांचं बरोबर आहे. प्रथमेश काय सांगतोय मला नाही काय कळलं. प्रथमेश वाक्यांचे प्रकार सांग बरं मला प्रथमेश, कोणते घेतले आपण? आदिती बरोबर. प्रथमेश आपण वाक्यांचे प्रकार पाहिले, ते प्रकारांची नावं काय? 3 आहेत. केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. तर ते तुम्हाला कळलं का नाही पाहण्यासाठी मी दिले तुम्हाला एक उदाहरण. जेव्हा मला गोड खावेसे वाटते तेव्हा मी मिठाई खातो. तर हे वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे प्रथमेश. ठीक आहे. हा ठीक आहे, आलेलं आहे उत्तर. आणखी विचारते. मी गावाला जातो आणि तिथे वेगवेगळे खेळ खेळतो. मी गावाला जातो आणि तिथे वेगवेगळे खेळ खेळतो. शुभमचं आलेलं आहे उत्तर. शर्वरीचं आलेलं आहे. राधाराणी बरोबर. सोपे बाळांनो. मी गावाला जातो आणि तिथे खेळ खेळतो. ठीक आहे, खेळ खेळतो. शंतनू शंतनू काय सांगितलं बाळा मी? संयुक्त वाक्य आहे हे.
हा, आलं लक्षात? संयुक्त वाक्य आहे हे. इथं पहा ना, दोन वाक्य आहेत, स्वतंत्र आहेत. मी गावाला जातो, तिथे खेळ खेळतो, आणि न जोडलं. हा हा, ओके, असू दे. आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, त्यानं दोन वाक्य जोडली. ठीक आहे. आता आणखी जे चकाकते, हा, जे चकाकते ते सोने नसते. सांगा मला. वाक्याचा प्रकार सांगा. जे चकाकते ते सोने नसते. बरोबर आहे. शुभम, पार्थ, नित्या, राधाराणी. ठीक आहे, राधेश्याम. आयुष. आयुष, वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. ते केवल आहे, संयुक्त आहे, कमिश्र आहे, ते सांगायचंय. ते जे ते आपण त्याच्यामध्ये हे केलेले ते माहितीये, पण वाक्याचा प्रकार म्हणजे ते तुम्हाला समजले, जे ते. बघ, वाक्याचा प्रकार कोणता? जय बरोबर आहे. वाक्याचा प्रकार म्हणजे केवल आहे, संयुक्त आहे की मिश्र आहे, ते सांगायचंय. होमवर्क, होमवर्क, थांबा. होमवर्क आहे, 5-5 वाक्य लिहा. सरल, संयुक्त, मिश्र, प्रत्येकी 5 वाक्ये लिहा. ठीक आहे. तुमची एक्झाम आहे, तुम्हाला थोडासा कमी अभ्यास. हा, सरळ. ओके ओके. केवल, हा, केवल. केवल. मी हिंदी घेतलं होतं ना आधी, माझ्या ते सारखं लक्षात येतं. केवल, संयुक्त, मिश्र. नाही, ग्रुपवर नाही सेंड करणार मी, इथंच ऐकायचं. केवल, संयुक्त आणि मिश्र. ठीक आहे.